शेतकरी नेते रविकांत तुपकरांना आज जेल होणार की बेल यावर जिल्हा न्यायालयामध्ये फैसला आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। भाऊ, आज तुमच्यावर जे गुन्हे दाखल आहेत या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये आज त्या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये निकाल लागणार आहे, काय प्रतिक्रिया असणार? असं की आम्ही काही दरोडेखोर नाही, चोर नाही, बलात्कारी नाही। आमच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते आंदोलनाचे आहेत। सोयाबीनला भाव मागणं, कापसाला भाव मागणं, तुरीला भाव मागणं, नुकसान भरपाई मागणं, दुष्काळाची मदत मागणं, पीक विमा मागणं, हा जर गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला वारंवार आम्ही तयार राहू। लक्षात ठेवा, आमची काय चूक आहे? या देशामध्ये संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आंदोलन करण्याचं, न्याय मागण्याचं, जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। गेल्या 22 वर्षाच्या चळवळीच्या काळामध्ये मी कधीही शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची बाजू सोडली नाही। त्यामुळे माझ्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते सगळे आंदोलनाचे आहेत, सत्याग्रहाचे आहेत आणि ते काय असे गंभीर स्वरूपाचे खटले नाही आहेत, लक्षात ठेवा। परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जशी आम्ही लढायची घोषणा केली आणि जनतेतून आम्हाला जो प्रचंड पाठिंबा मिळतो आहे, सर्वेमध्ये आम्ही सगळ्यात पुढे दिसतो आहे, त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि माझ्यावर दुसरी कारवाई कोणतीच करू शकत नाही। त्यामुळे याला तुरुंगात ठेवलं तर याचा जनसंपर्क तुटू शकतो, अशी भावना जिल्ह्यातल्या काही नेत्यांची आहे। त्यामुळे त्यांनी सत्ताधारी वरिष्ठ नेत्यांना सांगून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अशा पद्धतीने कारवाई केलेली आहे। मान्य न्यायालयामध्ये दोन्ही बाजूचा युक्तिवाद झालेला आहे। आमची बाजू माझी पत्नी ॲडव्होकेट शर्वरी यांनी मांडलेली आहे, सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली आहे। आज मान्य न्यायालय त्याच्यावर फैसला करेल। न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आमच्यासाठी आदरणीय असेल। न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो। जो निर्णय न्यायालय देईल तो आम्हाला मान्य राहील, परंतु सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, या गोष्टीवर माझा विश्वास आहे। लक्षात ठेवा, जेलमध्ये जरी गेलो, तुरुंगात जरी गेलो तरी लढणार म्हणजे लढणार। तुम्ही यापूर्वी घोषणा केली होती लोकसभा निवडणूक लढण्याची, पण आजचा जर फैसला आला किंवा तुम्हाला जेलमध्ये टाकायचं, तुम्ही निवडणूक लढण्याची तयारी आहे तुमची जेलमधून? 100%। या आधीचे जर तुम्ही उदाहरणं बघितले, जर गुंडागर्दी करणारे मोठे मोठे गुंड जर तुरुंगातून निवडून येऊ शकतात तर आम्ही चळवळी आणि आंदोलन करणारे लोक तुरुंगातून का निवडून येऊ शकत नाही? विदर्भवर जामवंतराव धोटेंचं उदाहरण घेता येईल, ते तुरुंगातून निवडून आले। आताही महाराष्ट्रामध्ये 1-2 आमदार आहेत ते तुरुंगातून निवडून आले। असे अनेक उदाहरणं आहेत। आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा इंदिरा गांधींनी ज्या वेळेला आणीबाणी लावली त्या काळात सुद्धा 2-2 वर्ष लोकांना मिसामध्ये तुरुंगात टाकलं आणीबाणीच्या काळामध्ये, म्हणून काय ते लढायचं थांबले थोडं? त्यामुळे हे सगळं होणार आहे। प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढताना तुम्हाला दाबण्यासाठी, चळवळी मोडण्यासाठी हे सगळे प्रयत्न होणार आहेत। इथं म्हणजे संत महात्म्यांना चुकलं नाही, परिवर्तनवादी क्रांतिकारकांना चुकलं नाही, ते आमच्यासारखे कार्यकर्ते फार छोटे आहेत। त्यामुळे एक गोष्ट आमच्या लक्षात आहे की काही झालं, तुरुंगात जरी टाकलं तरी लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज तुरुंगातून भरणार आणि गावागावातले शेतकरी, तरुण, शहरातले सगळे नागरिक 100% माझ्यासाठी प्रचार प्रसार करणार आणि ते मला जिंकून आणणार, याच्यावर मला विश्वास आहे। नक्कीच। तुम्ही म्हणता की मी तुरुंगात जरी गेलो तरी निवडणूक लढणार। सध्या आता दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, कुठेतरी शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे, अन्याय होतो शेतकऱ्यावरती। माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रासह देशातला शेतकरी आज अडचणीत आहे। आज महाराष्ट्रातलं उदाहरण घेऊ प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, सोयाबीनला भाव नाही, उत्पादन खर्च जास्त आणि त्याच्यापेक्षा अर्धा पण भाव नाहीये, कापसाला भाव नाही। मागच्या वर्षी सोयाबीन घरात आहे, कापूस घरात आहे आणि दुष्काळाची 1 रुपयाची मदत अजूनपर्यंत मिळाली नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही, पीक विम्याची रक्कम मिळाली नाही। अरे शेतकऱ्यांनी जगायचं कसं? शेतकऱ्याचा माणूस म्हणून जगणं तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार आहे, हा खऱ्या अर्थानं सरकारला आमचा सवाल आहे। आणि म्हणून गावगाड्यातल्या शेतकऱ्याला सोबत चर्चा केली पाहिजे आणि शेतकरी वाचला तर देश वाचेल। अजूनही टाटा, बिर्ला, अंबानीच्या कारखान्यामध्ये अन्नधान्य निर्मितीची सोय निर्माण झालेली नाहीये, तंत्रज्ञान तितकं पुढे गेलेलं नाही, लक्षात ठेवा। त्याच्यासाठी गावाकडे जावं लागेल। शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर राज्यकर्ते काय खातील धतुरा, हे इंद्रजित भालेरावांची कविता आहे। त्या ओळी मला वारंवार राज्यकर्त्यांना आठवण करून द्याव्याशा वाटतात। त्यामुळे शेतकरी आंदोलनाला बदनाम करणं, शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडणं हे प्रस्थापित व्यवस्थेचं काम आहे। परंतु काही झालं तरी शेतकऱ्यांचं आंदोलन आणि शेतकऱ्याचा आवाज आम्ही दाबू देणार नाही। काही झालं, वेळ प्रसंगी फासावर जायची वेळ आली तरी चालेल, तुरुंगात जायची वेळ आली तरी चालेल, पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या खायची वेळ आली तरी चालेल, परंतु आम्ही मागे हटणार नाही, अशी आमची भूमिका आहे। आज सकाळी एका आयजीनं संदीप पाटील त्यांनी एक स्टेटमेंट केलंय की जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे किंवा सरकारच्या विरोधामध्ये जिथे आंदोलन होते त्या ठिकाणी माओवादी असतात। नाही, हे म्हणजे अत्यंत चुकीचं विधान आहे। असं विधान करताना त्यांनी 10 वेळा विचार करायला पाहिजे होता। या देशामध्ये प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। त्यांचं म्हणणं काय, त्यांचं इंटेन्शन काय हे समजून घेतलं पाहिजे। अशा पद्धतीचं मोगम स्टेटमेंट करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आणि शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। जिथं जिथं आंदोलन सुरू आहे तिथंच माओवादी घुसले, मग आम्ही आंदोलन करतो, आम्हाला तो नियम लागू करता का? अरे आम्ही सोयाबीनला भाव मागतो, कापसाला भाव मागतो, दुष्काळाची मदत मागतो, नुकसान भरपाई मागतो, ही चूक आहे का आमची? तुम्ही आमच्या आंदोलनातले सगळे लोक तपासून बघा, गावगाड्यातले सामान्य शेतकरी आहेत,
तरुण मंडळी आहे, शहरातले चांगले चांगले नागरिक आमच्या आंदोलनामध्ये असतात. हे स्टेटमेंट म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी बोलताना 10 वेळा विचार करून बोललं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि सरसकट सगळ्यांना एकच नियम लागू होत नाही. शेवटचा प्रश्न आहे, आज न्यायालयामध्ये निकाल आहे, जो काही फैसला होईल तो होईल, मात्र त्यापूर्वी एक निर्धार मेळावा तुम्ही आयोजित केला, काय कारण आहे? नाही, असं आहे की मला जर तुरुंगात जायची वेळ आली तर मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलणं, त्यांचं म्हणणं समजून घेणं आणि माझ्या भूमिका त्यांच्या समोर मला काही मांडायच्या आहेत. आणि तुरुंगात जायची वेळ आली तर माझ्या सूचना मी त्यांना देऊन जाणार आहे आणि त्यांचंही म्हणणं मी ऐकून घेणार आहे. आणि या निर्धार मेळाव्यामध्ये लोकसभेची निवडणूक ताकदीने लढवायची अशा पद्धतीचा निर्धार सगळ्या गावागावातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना घेऊन आम्ही करणार आहोत आणि लोकांची मतं त्या ठिकाणी समजून घेणार आहे. आणि या निर्धार मेळाव्यामध्ये अनेक काही महत्वपूर्ण घोषणा मी त्या ठिकाणी करणार आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. फैसला काही हो, मात्र तुरुंगात जरी गेलो तरी मात्र निवडणूक ही तुरुंगातूनच लढणार, असा इशारा सुद्धा या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.